भूक लागली तुला? आई तुला भूक लागली आहे? भूक लागली आहे? जितनला पण भूक लागली आहे. भूक लागली जितनला. तुला पण भूक लागली आहे. चिक्कीला पण भूक लागली आहे. कोणाकोणाला भूक लागली? चला चला या, खायला या. हॅलो, नमस्कार सगळे. कसे आहेत? बरे आहेत ना? आज मी बनवणार आहे माझ्या पोरांसाठी बांगडा फ्राय. हे बांगडा फ्राय करण्यासाठी मसाले, हळद, दाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि आपल्या आवडीनुसार मसाला. या मसाल्यात थोडंसं तेल टाकून सर्व मिक्स करून छानपैकी घ्या. आता हे मसाले या माशांना छानपैकी आतमध्ये मुरेपर्यंत मिक्स करून लावा. रवा आणि तांदळाचं पीठ घ्या. आपल्या आवडीनुसार तुम्ही काय लावत असाल ते पण घेऊ शकता. रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्या. हे पीठ आता माशांना त्याच्यामध्ये कवर करून द्या. आता तव्यामध्ये तेल टाकून तेल तापल्यावर थोडं कढीपत्ता टाका, कारण कढीपत्ता टाकला की मच्छी फ्रायला चांगला एक सुगंध येतो. आणि आता तेल गरम झालं आहे तर मासे हळू टाका. अंगावर छिते पण उडतात कधी कधी. हात सांभाळून घ्या, जरा थोडा लांब करून टाका. आता मासे बघा मी पलटून दुसऱ्या साईडला फ्राय करते. बघा त्याला कसा चांगला कलर आला आहे. आम्हाला तर मासे जरा कडकच आवडतात, म्हणून मी जरा चांगले गोल्डन फ्राय केले आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करते, काढते त्याला. आता रेडी झाले आहे माझे बांगडे फ्राय. आता तुम्ही बघा आणि मला कमेंट करा, सांगा कसे झाले माझे बांगडे. आज आहे संडे स्पेशल आणि माझा पहिला व्लॉग आहे. तर मी आज बनवलं आहे मच्छी थाली. हे आहे कोळंबी रस्सा. याच्यात बघा कोळंबी पण आहे. आम्हाला पातळच आवडतो तर मी पातळ रस्सा करते. आज माझा पहिला व्लॉग आहे. आणि हा आहे बघा गाबोळी फ्राय, बांगडा फ्राय आणि सॅलड. मुगाचं बनवते मी, मुगं भिजवून. हा आहे भात मी असाच फोडणी करून बनवते. आणि हे डोसे बनवले आहे. आता बघा आज संडे आहे तर आज मच्छी थाली केली आहे आणि माझा पहिला व्लॉग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही काय ए रुतान, कुठे चालला तू? बाहेर जायचंय तुला? हां, बाहेर जायचं आहे. मम्मीशी नाही बोलणार? नाही बोलणार तुला? हां, नाही बोलणार मम्मीशी? नाही बोलणार. इकडे बघ, काय झालं? काय झालं तुला? रागवलाय तू? ये इकडे. रुतान, हे बघा चुटकी आली. चुटकी आहे इकडे. मला वाटतं मी खोटं बोलते, काय बोलणार.